नाही, वागणकाच्या संदर्भात जे इतिहासकारांनी म्हटलं आहे त्यामध्ये तथ्य असू शकतं. त्यामुळे कशाला आपण जे काही करतो ती टीका होणार नाही याची दक्षता सरकारने घ्यावी, संबंधित मंत्र्यांनी घ्यावी. आणि याच्यातून आपण जे काही वागणकं आणायचं आहे ते काही दिवसासाठी ती वागणकं दिली आहेत. अशा स्थितीमध्ये आपण जाणकारांचं मत पण लक्षात घेतलं पाहिजे. ही टीका विरोधकच करतायत असं नाही, इतिहासकार पण करतायत. त्यामुळे यातली सत्यता पडताळणं गरजेचं आहे. विशालगडासाठी संभाजीराजे जबाबदार असल्याचा एक व्हिडिओ समोर आला. आता कुठेतरी ह्या सगळ्या घटनेमागं त्यांच्यावरच टप्पा ठेवला जात आहे. काल राजे शाहू राजांनी जे खासदार आहेत सन्मान्य त्यांनी हात जोडून जनतेची माफी मागितली. हा मोठेपणा आहे. राजे खरं म्हणजे मला मी त्यांचं अभिनंदनच करतो. आणि आमचे खासदार म्हणून आणि पुरोगामी विचाराचे पुरस्कृत म्हणून राजेंनी झालेल्या घटनेबद्दल जी जाहीर माफी मागितली त्यापेक्षा मोठं काही असू शकत नाही. आणि राहिलं संभाजीराजेच्या संदर्भात काय चूक झाली तो तपासाचा भाग आहे. शासनाने तपासावं आणि त्यामध्ये काय तथ्य आढळते, कोण दोषी आढळते त्याच्यावर कारवाई करावी. पक्ष कामाला लागली आहे. काँग्रेसची बैठक आहे. भाजप 2 दिवसाची रणनीती ठरवली. मला माझं फ्लाईट जाऊ दिसून नाही. बैठका सगळ्यांच्या सुरू झालेल्या आहेत. पक्षाच्या कामं आता सुरू झाल्या आहेत. निवडणुका जवळ आलेल्या आहेत. जो तो पक्ष आपल्या पद्धतीनं काम करतो आहे. इलेक्शनमध्ये काँग्रेसच्या बाजूनं सगळं वातावरण आहे. आणि अशा स्थितीमध्ये राज्यामध्ये सत्ता परिवर्तन हे 100% होणार. त्यामुळे या बैठकांना आता जोर आलेला आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.